घरी. पण कन्हैया म्हणला, ए ए पोऱ्या, शोधायचं कसं त्याला, त्या मावशीचं घर शोधायचं कसं? कन्हैया म्हणला, सोपी आयडिया आहे, फेसबुकला सर्च कर, सापडेल. जे कुठं सापडत नाही ते फेसबुकला सापडतील. आणि नसलच फेसबुकला, जर प्रोफेशनल असेल तर इंस्टाग्रामला सापडेल. आणि तिला शोधून काढली आणि तिला सांगितलं, आजची चोरी तुझ्या घरी. आता ती पण MA PhD झालेली होती. ती घरी गेली, तिने तिच्या सुनाला सांगितलं, ते नंदाचं कार्ट येईल, रात्रभर कोणी झोपायचं. सुना म्हणल्या, आमच्या आत्याच्या गोळ्या संपल्या, नको त्याच्या नादी लागायची गरज होती का? अख्ख्या जगाला माहिती आहे नंदाचं कार्ट कसं आहे, आणि पंगा त्याच्याशी घेतलाय. बरं घेतला तर घेतला, आणि ड्युटीला आम्हाला लावलंय. मग तिने काय केलंय नीट ऐका. तिने शिंक घेतलं, शिंक, दह्या दुधाचे माठ घेतले आणि वर लावलं, वर. आणि वर लावल्यानंतर ती हुशार होती, तिचा सुनेवर विश्वास नव्हता तुमच्यासारखा. तिने काय केलं, शिंक वर लावलं आणि आयडिया केली, त्या शिंक्याला एक घंटी अडकवली, हिवराळे बाबा. आणि तिने विचार केला, जर सुना झोपल्या, हा आलाच तर वर तर आहेच, पण वर जरी यांनी काय आयडिया करून गेली आणि शिंक्याला माठाला हात लावताना जर घंटी वाजली की मला जाग येईल. किती बुद्धी वापरली असेल तिने. आता माझे कन्हैया आले चोरीच्या हिशोबाने. आता चोर चोरी करायला किती वाजता येतो दादा? हा, तुम्हाला चांगला अनुभव नाही. 2 वाजेपर्यंत टीव्हीत चालू असतात, टीव्हीत चालू असतात 2 वाजेपर्यंत. खरी चोरीचा टायमिंग आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर. साखर झोप लागली की चोर चोरी करायला येतात. तुम्हाला अनुभव नाही, आणखी प्रॅक्टिस करा चोरीचा. हा म्हणजे आली मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज होईपर्यंत लोक झोपत नाही. 2-2:30 वाजेपर्यंत सहज बॅटरी जातील. हा, 1.5 GB फ्री आहे. 1.5 GB बुकना वाढतो, झोपत नाही. सकाळी 10 वाजले तरी उठत नाही. प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना. आणि मग त्या सुना जागता जागता बिचाऱ्या त्यांच्या सगळ्या सिरियल संपल्या. कोणत्या कोणत्या, छोटी बहू, बडी बहू, दिया और बाती, सगळ्याची केली तिनं माती. आणि टीव्हीला मुंग्या यायला लागले आणि यांना झोप लागली. हा बरोबर त्यांनी चांद शोधला आणि घरात प्रवेश केला. सगळ्या गोपाळांना सांगितलं, डोळे बंद करा. प्रवेश केला, आत गेले. कन्हैयाने पाहिलं शिंके वर आहेत. कन्हैया म्हणले, तिघं खाली वाका, रजगुण, तमगुण, सत्वगुण. तिघांना वाकवलं. होतो तिघाचे मी परी. 3 गुणाच्या वर परमात्मा झाले. आणि शिंक्याला हात लावणार तेवढ्यात कन्हैयाला तिथे काय दिसली. कन्हैयाने सांगितलं, मावशी राम राम. ती घंटी म्हणली, राम राम. कसं काय येणं केलं? भगवान म्हणले, आलोय, आमचा राष्ट्रीय प्रोग्राम आहे, राष्ट्रीय प्रोग्राम आहे. आणि मग कन्हैयाने सांगितलं, आमचा पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत तू वाजायचं. ती म्हणली, जशी तुमची इच्छा. आणि माझ्याकडे काय बघताय? कन्हैयाने माखन काढले, सगळ्या गोपाळांना खाऊ घातलं. शिल्लक राहिलं होतं. कन्हैया म्हणले, ही गोपी फार कंजूस आहे, ही कधी सप्त्याला वर्गणी देत नाही, हिच्या घरातलं शिल्लक ठेवता कामा नाही. उंदरा मांजराला सगळ्याला खाऊ घातलं. आणि शेवटी गोपाळाला कन्हैयाने सांगितलं, तुम्ही निघा बाहेर. सर्व गोपाळ बाहेर गेले. कन्हैया एकटे घरात राहिले. कन्हैयाला वाटलं सर्वांना खाऊ घातलं, शेवटी मी टेस्ट एक घास बघावं हिच्या घरातलं कसं येतं. आणि माझ्या कन्हैयाने एक घास, गुरुजी, कन्हैयाने एक घास जिभेवर टाकला आणि टाकता क्षणीच ती घंटी वाजली. घंटी वाजली आणि आंटी उठली. कारण घंटी कोणी बांधली होती? आंटीनी. घंटी वाजली की आंटी उठली ना. आंटीनी पहिला कन्हैयाचा हात पकडला, रंगी हात पकडला. कन्हैया म्हणला, मावशी प्लीज प्लीज 1 सेकंड, मला जरा घंटीशी बोलू दे. ती म्हणली, बोल, काय बोलायचं तुला? आणि मग माझ्या कन्हैयाने त्या घंटीला विनंती केली, मावशी सच बता, तेरी मेरी कोणसी जन्म की दुश्मनी थी, तूने आज यहाँ नहीं पाई. अगं आपलं ठरलं होतं ना वाजायचं नाही, आणि मग तू का वाजली? त्या घंटीने उत्तर दिलं, कन्हैया आय एम सो सॉरी, मी सहज वाजली. कन्हैया म्हणले, तू जरी सहज वाजली तरी आता ही मला किती वाजवल? श्लेष अलंकार कळाला? तू जरी सहज वाजली तरी ही मला किती वाजवल? आणि मग त्या घंटीने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे. ऐका, नंतर तुमच्या टाळ्या मिळतील. त्या घंटीने उत्तर दिलं, प्रभू माफ करा,
मैं मुद्दाम नहीं वाजली, मेरी पुरानी आदत है। भगवान ने कहा कौन सी पुरानी आदत है? बोले भगवान क्षमा करना, जब भी कोई मंदिर में पुजारी आपको जो भोग लगाता है तो एक हाथ से भोग लगाता है और दूसरे हाथ से घंटी बजता है, मुझे वही याद आ गया और मैं बज गई। आदत से मजबूर हूँ। कन्हैया म्हणले ठीक आहे, जशी तुमची इच्छा। ती आंटी म्हणाली झालं का तुझं, चल तुझ्या आईकडे घेऊन जाते। आता या सर्व प्रकरणाला सकाळचे 6 वाजले होते बाबा, आणि पूर्वीच्या काळात पंतप्रधान योजना नव्हती। कोणती? म्हणजे घरोघरी नव्हतं ना, मग पूर्वी गावातले लोक कुठं जायचे? आउट गोईंगला, गावाच्या बाहेर। आणि तिने त्या गोपीने कन्हैयाचा हात पकडला आणि घुंगट टाकला, घुंगट। कारण पूर्वीच्या स्त्रिया, आजही ब्रजभूमीमध्ये तुम्ही जाल तर तिथल्या स्त्रिया पूर्ण पदर डोक्यावर घेतात, पूर्ण अगदी चेहरा झाकून। सिरियलमध्ये सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला। तुम्ही नका त्रास घेऊ, आता मी कथेत सांगतोय। आता काय 5 मिनिटासाठी कशाला त्रास घेताय? हा ना, थोडं आले उरकत आले। आणि मग तिने पदर घेतला आणि कन्हैयाचा हात धरला, चल तुझ्या आईकडे घेऊन जाते, चल। आणि थोडं गावाच्या बाहेर गेले, घराच्या बाहेर थोडी गेली। तेवढ्यात जिने कन्हैयाचा हात पकडला होता ना, तिचंच पोरग बाहेरून आलं होतं कार्यक्रम करून, कळालं ना। आणि कन्हैयाने पाहिलं आणि त्यांनी कन्हैयाला पाहिलं आणि त्यांनी कन्हैयाला आवाज दिला, ए कृष्णा, मेरी मम्मी तुझे सवेरे सवेरे कहाँ ले जा रही है? कन्हैया म्हणले तेरी मम्मी मुझे कहाँ ले जा रही है ये बताऊंगा, लेकिन तू मुख से मत बोलना। तू तोंडाने आवाज करू नको, मी तुला इशाऱ्याने सांगतो। तो म्हणला माझी आई तुला कुठे घेऊन चालली? कन्हैया म्हणला तुझी आई मला सकाळी सकाळी जोगेश्वरीची मिसळ खायला घेऊन चालली। कुठे? जोगेश्वरीची मिसळ। हा म्हणला मी येऊ का? कन्हैया म्हणला ये। आणि माझ्याकडे काय बघता? त्याने दिलं फेकून हातातलं ते, ना डेटॉल ना काहीच। कन्हैयाच्या जवळ आला, हा तिथं कुठे डेटॉल? आलं कन्हैयाच्या जवळ, आणि कन्हैयाच्या जवळ हे डेटॉल आता कोरोनापासून आले 3 तास। पहिलं काय याचं डेटॉल आणि काय आलं? झेंडूबाम हे सगळं जुन्या लोकांना माहिती। आणि मग कन्हैयाला सांगितलं तिने, ए इकडे। आणि माझ्या कन्हैयाने बुद्धी बघा, मी बोलून गेलो देव चतुर। भगवंतानी त्या गवळणीला, त्या गोपीला सांगितलं, ए मावशी, अगं तुला काही दयामा आहे का नाही? 10:15 वाजले तरी सोडत नाही, ऐक माझा हात सोड आणि दुसरा हात घे। तेवढ्यात त्या गोपीला कन्हैया म्हणतात दुसरा हात हातात घे। ती गोपी म्हणली चल दे। तेवढ्यात माझ्या कन्हैयाने त्याचा हात काढून घेतला आणि तिच्या पोराचा हात। माझ्याकडे काय बघताय? शॉर्टकटच्या गल्लीने कन्हैया घरी, आणि सकाळ सकाळी यशोदा अंगण झाडत होती आणि कन्हैयाला दम लागला होता, पळूत आला ना। यशोदेने विचारलं कृष्णा कुठं गेला होता? कन्हैया म्हणला आई मॉर्निंग वॉक करून आलो। रात्रभर गायब होता हे तिलाच माहिती नाही। आणि आता आईने विचारलं तर काय करून आलो म्हणतोय? मॉर्निंग वॉक। हे त्या यशोदेचं नाही सांगत, इथल्या बऱ्याच यशोदेचं रात्रभर कुठं पडते तिलाच माहिती नसतं। आणि मग सकाळी म्हणलं तर कुठून आला? तर मॉर्निंग वॉक करून आलोय। म्हणून प्रत्येक यशोदेला विनंती आहे, तुमचं कार्ट कुठं असतं रात्री शोधा। हा। आणि मग यशोदा म्हणाली ये तुला ब्रश देते आणि ब्रश कर। कन्हैयाने ब्रश घेतला आणि आई झाडत होती, आईच्या पाठी मागे फिरले। तेवढ्यात इनी कुणाचा हात धरला होता दादा? तुमचा, तिच्या मुलाचा, बरोबर ना। आणि ती हाताला धरून ओढत होती, चल तुझ्या आईकडे घेऊन जाते, चल तुझ्या आईकडे नेते। कोण म्हणत होती? युवराळे बाबा। कोण म्हणत होती? ती। आणि कुणाला म्हणत होती? तिच्याच पोराला, चल तुझ्या आईकडे नेतो। बाबा ते पोरग भाऊ चढलं ना, ते म्हणला हीच माझी आई आहे आणि हीच मला काय म्हणती? हे म्हणला माझ्या बापाचा अफेअर कधी होतं? कारण आई तर माझी हीच आणि हीच मला म्हणती चल तुझ्या आईकडे नेते, चल। हे म्हणला अगं आई मी आहे। ती म्हणली तू आई म्हण नाही तर मावशी म्हण, सोडत नसते का? तर तिची अवस्था अशी झाली होती, कृष्ण ध्यानी कृष्ण म्हणे, कृष्ण आसनी कृष्ण शयनी, गोविंद त्या ध्यानी बैसलासे। कृष्णमय तिचं जीवन झालं। आणि तिने तिच्या मुलाला नेलं ओढत आणि यशोदेला आवाज दिला, ए यशोदे लवकर ये बाहेर, हे बघ तुझं कार्ट रंगी हात पकडलं। यशोदा म्हणली माझं कार्ट तर माझ्याजवळ ब्रश करते, आणि ही म्हणते तुझं कार्ट पकडलं। यशोदा म्हणली सकाळी सकाळी बिना पाण्याची कोण आली? हे तुम्हाला नाही कळणार, हे कळणाऱ्याला कळणार, तुम्हाला नाही कळणार। आणि यशोदा म्हणली ये ये ये।
आणि मग जशी यशोदा मैया पुढे गेली आणि ही गोपिका आली तिच्या मुलाला घेऊन, कन्हैया म्हणला मम्मी कळालं का किती खोटं बोलतात काटेनगरचे, मी काहीच केलं नाही, मी तुझ्याजवळच, आणि ही म्हणते तुझं कार्ट पकडलं. यशोदा म्हणले येऊ तर दे तिला मग सांगते, कारण हिच्याकडेही पुरावा आणि हिला वाटतं माझ्याकडेही पुरावा. आता कोणाला पुरावा? हिच्याकडेही पुरावा आणि हिच्याकडेही पुरावा. आता कोणाला पुरावा? तुम्ही मलाच पुरणार आहेत, उरणार आहेत, कारण 4-5 जण आहेत. ती आली आणि यशोदाने सांगितलं ए बावळे नीट बघ कार्ट तुझं आहे का माझं आहे. आणि मग तिने पदर काढला डोक्यावरचा आणि पाहिला बाळ्या कधी आला, बाळ्या कधी आला. ते म्हणला मम्मी तुला किती वेळ झाले सांगते, मला कुठं नेती. आणि मग यशोदेने सांगितलं हे बघ कार्ट तुझं आहे माझं नाही. ती म्हणली यशोदे सॉरी ग सॉरी, मला वाटलं तुझंच आहे. आणि तेवढ्यात माझ्या कन्हैयाने आईच्या पदरा आडून हळूच तोंड काढलं आणि तिला म्हणलं आंटी हाय. माझा नाद करायचा नाही, नाद करायचा, माझा नाद करायचा नाही, हिच्या नादीच लागायचं नाही. सगळे म्हणले आता खूप झालं तुझं. आणि मग नंद बाबा ईश्वर म्हणले गाई घेऊन वनात जा. आता माझे कन्हैया गोपाळ गाई घेऊन छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटंसं मेरो मदन गोपाळ. आता सर्वांना गाई चारायच्यात, गाई ओळायच्यात. कोण कोण येणारे कन्हैया सोबत गाई चारायला, गाई ओळायला? सर्वांनी जागेवर उभं राहायचं. नाही आता नाही, नंतर गाई चारताना. आता फक्त गोपाळ येतील हा, आणि आपण भजन गायचे आणि मग गाई चारायला नंतर गोपाळासोबत जायचे. सर्वांनी हातवर करा. आताच गोपाळ काला दही हांडी गोवर्धन लीला सगळे एकत्रच आणि आरती. सर्वांनी हातवर करा. हात ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी हातवर करा. हा एकदम फ्रेश नाचायचंय सर्वांना. दादा आवाज दे संतोष गुरुजींचा कोरत. हा हरी बोल. एक साथ जरा जोर के साथ ताली बजाते हुए हरि बोल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सो मेरो मदन गोपाल, छोटा सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. पीछे गाल, आगे आगे गैया पीछे पीछे गाल, आगे आगे गैया पीछे पीछे गाल, आगे आगे गैया पीछे पीछे गाल. बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सो मेरो मदन गोपाल. हरी छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो
मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल। हरि बोल। मदन गोपाल, मदन खावे मदन गोपाल, मदन खावे मेरो मदन गोपाल, मदन खावे मेरो मदन गोपाल। छोटी 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 गैया, छोटे 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 बाल, छोटी 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 गैया, छोटे 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 बाल 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 बाल। छोटा सो मेरो मदन गोपाल, छोटा सो मेरो मदन गोपाल। छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल। छोटा सो मेरो मदन गोपाल, छोटा सो मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, मदन गोपाल, मदन गोपाल। छोटी छोटी गैया, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल। छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल। बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय, गिरधारी भगवान की जय, नंद के लाला की जय। बहुत बहुत धन्यवाद। भगवान परमात्मा आणि बलराम दादा आणि बालगोपालांसह सर्वांची एंट्री झाली। सर्वांनी मोठ्या प्रेमाने उत्साहाने टाळ्यांच्या गजरात सर्वांचं स्वागत करूया। आता आपल्या सर्वांना कन्हैया सोबत गाई चारायला जायचंय। अल्लाह सर्वांनी मटकी संभाल ब्रिज बहाला, गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बहाला, गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बहाला, गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बहाला, गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बहाला, गोविंदा आला रे आला आला आला, जरा मटकी संभाल ब्रिज बहाला, गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिज बहाला, गोविंदा आला रे आला, जरा
ब्रिजबाला एक दोन तीन चार काटे नगरची पोर हुशार 1 2 3 4 शास्त्रीचे सत्करी पोर हुशार 1 2 3 4 गोकुळातली पोर हुशार 1 2 3 4 शास्त्रीचे सत्करी पोर हुशार आला रे आला जरा मस्ती संभाल ब्रिजबाला गोविंद आला रे आला जरा मस्ती संभाल ब्रिजबाला आला रे आला जरा मटकी सांभाळ ब्रिजबाला गोविंदा आला रे आला जरा मटकी सांभाळ ब्रिजबाला माखन के चोरों की सेना माखन के चोरों की सेना आइए माखन के चोरों की सेना माखन के चोरों की सेना जरा इसके बच के जी संभलना इसके जरा बच के संभल के जी रहना जरा बच के संभल के रहना गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला ला रे आला मजा नाही आ रही, मजा नाही आ रही. ही फक्त बालगोपाळच नाचतायत. तुम्हाला काही ॲलर्जी आहे का? हे बघा, जो दही हंडीत माझ्या कन्हैयाच्या नाचणार नाही त्याला चिकनगुन्या झाला तर माझ्याकडे वाईट नाही. हा भागवत कथेची ताकद आहे. आणि जो नाचेल त्याचे सगळे रोग दूर होतील. हा, आणि तुम्हाला इथं उभं राहणाऱ्या शेजाऱ्याची शपथ आहे. वहिनी, शारदा वहिनी, सर्वांनी नाचायचंय. कुठे शारदा वहिनी? हा, सर्वांनी हात वर करा. श्याम नाचायचंय सर्वांनी. राधा कुठे आहे तुझी? हा, सर्वांनी नाचायचंय. सर्वांनी हात वर करा. हात पाठीमागच्या पुढचे. सर्वांनी नाचायचंय. सर्वांनी हरी बोल. आला 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 रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला गोविंदा आला रे आला जरा मटकी सांभाळ ब्रिजबाला गोविंदा आला रे आला 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 जरा मटकी संभाल ब्रिजबाला गोविंदा आला रे आला जरा मटकी सांभाळ ब्रिजबाला 1 2 3 4 गोकुळातली पोर हुशार 1 2 3 4 शास्त्री महाराजचे पोर हुशार 1 2 3 4 आमच्यातला एक पाटील हुशार 1 2 3 4 गोकुळातले पोर हुशार आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला गोकुळचा कृष्ण आला दही अंडी फोडायला गोकुळचा कृष्ण आला दही अंडी फोडायला गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडायला रे फोडायला गोकुळचा कृष्ण आला दही अंडी फोडायला कृष्णाचा गोपाळ काला चला गड्या पाहू चला कृष्णाचा गोपाळ काला चला गया पाहू चला गोकुळचा कृष्ण आला दही हंडी फोडायला गोकुळचा कृष्ण आला दही अंडी फोडायला आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला गोविंदा आला रे
जरा मटकी संभाल ब्रिज बाला। गोविंदा आला रे आला, मटकी संभाल ब्रिज बाला। भगवान की जय, माखन चोर भगवान की जय, आज के आनंद की जय। धन्यवाद। बाळ गोपाळांना शांत करा। पर हम पट्टी कर न सके तो हर नमक न लगा देना, दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। आरतीचे यजमान दक्ष आहेत। आरती झाल्यानंतर उद्याची सूचना। आज आपल्या कथेत भगवान बालगोपालासह दहीहंडी झाली। उद्या रुक्मिणी स्वयंवर, भगवान परमात्माचा विवाह थाटामाटात होणार आहे। त्यामुळे उद्या तरुणांनी फेटे बांधून या। सर्व तरुण वर्गाने नवीन कपडे, महिलांनी नवीन साड्या आणि शेजारणीचे उसने दागिने घालून या। लग्नाला आपले घरातच ठेवा। उद्या सर्वांनी कन्हैयाच्या उद्या लग्नाला थाटामाटात यायचंय। उद्या येताना जसं आपण आपल्या नातेवाईकाच्या लग्नात जातो काहीतरी आहेर घेऊन, तर इथं तुमचा टीव्ही, फ्रीज, कूलर कोणताही आहेर स्वीकारला जाणार नाही। कृपया टीव्ही, फ्रीज, कूलर, गाडी आणू नका। फक्त तुमची जे काही इच्छा आहे ते पॉकेट असतं ना आपलं पॉकेट, लिफाफा, त्याच्यात टाका। 1000, 500, 200 जे काही भावना असेल तुमची कन्यादान म्हणून ती टाकायची। त्याच्यावर नाव आणि तुमचा मोबाईल नंबर या पॉकेटमध्ये टाकून उद्या इथे जमा करायचे कन्यादान आहेर। फक्त सूचना लक्षात घ्या, टीव्ही, फ्रीज, कूलर, गाडी स्वीकारली जाणार नाही। कुणीही गाडी ॲडव्हान्समध्ये बुक करू नका। कर्पूरे गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेंद्र हारं सदा वसंतं हृदयारविन्दे भवं सहितं नमामि, सहितं नमामि, सहितं नमामि। बाके बिहारी तेरी आरती गाओ, ओ आरती गाओ प्यारे तुम तोड़ जाओ। बाके बिहारी तेरी आरती गाओ, हे गिरधर तेरी आरती गाओ। मोर मुकुट तेरे शीश पे सोहे, प्यारी बंसी मेरो मन मोहे। देख छवि बलिहारी में जाऊं, बाके बिहारी तेरी आरती गाऊं। हे गिरधर तेरी आरती गाऊं। चरणों से निकली गंगा प्यारी, जिसने सारी दुनिया तारी। उन चरणों में
शीश नमाऊं। बाके बिहारी तेरी आरती गाऊं, हे गिरधर तेरी आरती गाऊं। व्यास दास के नाथ आप हो, श्री हरिदास के नाथ आप हो। सुख दुख जीवन प्यारे साथ आप हो। श्री चरणों में बलि 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 जाऊं। बाके बिहारी तेरी आरती गाऊं, हे गिरधर तेरी आरती गाऊं। आरती गाऊं प्यारे तुझको रिझाऊं, आरती गाऊं प्यारे तुझको रिझाऊं। बाके बिहारी तेरी आरती गाऊं, हे गिरधर तेरी आरती गाऊं। बाके बिहारी तेरी आरती गाऊं। हालेलुया।